वाचेल याची शक्यताच वर्तवली जात नव्हती. पण देवतारी त्याला कोण मारी अशी घटना समोर आली आहे. या विमान दुर्घटनेत एक व्यक्ती बचावल्याची माहिती मिळते. अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी या संदर्भातली माहिती दिल्याचं कळतंय. एक व्यक्ती या संपूर्ण विमान दुर्घटनेमध्ये वाचल्याची माहिती आहे. 242 प्रवासी प्रवास करत होते, ज्यामध्ये अर्थातच क्रू मेंबर्स आणि प्रवासी दोघांचाही समावेश होता. एक व्यक्ती या दुर्घटनेतनं वाचलाय अशी माहिती समोर येते. ही काही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत विमान अपघातानंतरची. एक व्यक्ती आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते. त्याला अर्थातच ॲम्ब्युलन्समध्ये नेलं जातं, ॲम्ब्युलन्समधून नेलं जात आहे. आसपासचे लोक त्याला विचारण्याचा प्रयत्न करतात की नेमकं काय घडलेलं आहे. या विमान दुर्घटनेतनं एक व्यक्ती बचावलेला आहे आणि हा व्हिडिओ समोर आला आहे. काही वेळात स्पष्ट होईल की तीच व्यक्ती आहे की नाही. पोलीस आयुक्तांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. तुम्ही प्रवासी आहात का अशी विचारणा या व्यक्तीला केली जाते. अपघातानंतरचा हा व्हिडिओ आहे. या व्यक्तीच्या अंगावरती जखमा सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि या व्यक्तीला ॲम्ब्युलन्समध्ये नेलं जात आहे. विमान दुर्घटनेमध्ये एक व्यक्ती बचावल्याची बातमी आहे आणि पोलीस आयुक्तांनी सुद्धा याची पुष्टी केलेली आहे. विमान अपघात प्रचंड भयानक होता, कारण हे विमान एका भिंतीला धडकल्याचं बोललं जात आहे. सोबतच विमानात मोठा स्फोट झाला. विभा पटेल आपल्याला अधिक माहिती देतील. विभा, क्या जानकारी सामने आ रही है? एक व्यक्ति जो है वो सेफ है ऐसे बताया जा रहा है, क्या जानकारी मिल रही है? जी, एक वीडियो मिल रहा है कि जिसमें दिख रहा है कि एक व्यक्ति बच गया, लेकिन जिस तरह से दुर्घटनाएं बनी है अहमदाबाद में और प्लेन क्रैश अहमदाबाद से लंदन जाने वाली टेक ऑफ होने के बाद 5 मिनट में क्रैश हो गया। जिस जगह पे क्रैश हुआ था वो अहमदाबाद सिविल हॉस्पिटल का हॉस्टल है, बेस्ट हॉस्टल है, जो वहाँ रेसिडेंस डॉक्टर रहते थे और उसका लंच टाइम चल रहा था। उसी टाइम पे वहाँ घटना घटी है। उसमें 240 सवार और फ्लाइट में से जो यहाँ हमारी सिविल हॉस्पिटल में सुबह दोपहर से कवर कर रही हूँ, तो मुझे जानने को लिए मिला है कि 200 डेड बॉडी अहमदाबाद सिविल हॉस्पिटल के ट्रोमा सेंटर है वहाँ रखी गई है। जो भी डेड बॉडी है उसके पीएम नहीं हो सकते, उसका डीएनए टेस्ट करवाना पड़ेगा। तो डीएनए टेस्ट के लिए भी उसका जो स्वजन है, परिवार है, उन लोगों को सिविल हॉस्पिटल का जो विजय मेडिकल कॉलेज है वहाँ टेस्ट लिया जाएगा। बाद में मैच होने के बाद डेड बॉडी है उसको परत की जाएगी। लेकिन जिस तरह से अभी जो दोपहर की बात है वो दोपहर से लगातार डेड बॉडी है सिविल हॉस्पिटल के ट्रोमा सेंटर पहुंच रही है, तो लगता है कि कितनी बड़ी घटना घटी है, क्योंकि बहुत सारे लोग मर गए हैं और यहाँ जो भी लोग गंभीर घायल हैं उनके लिए पूरी तरह से व्यवस्था की गई है, खास करके ब्लड की। ये जो व्यक्ति सुरक्षित पाया गया है, उस व्यक्ति के बारे में कुछ जानकारी मिल पा रही है? वो कहाँ से थे और उनका नाम क्या है, इस बारे में कोई जानकारी है? अभी तो हाँ, मेरे पास अभी कोई जानकारी नहीं, इसलिए कि मैं सुबह से दोपहर से लगातार सिविल हॉस्पिटल में हूँ। सिविल हॉस्पिटल में जो भी लोग डेड बॉडी आ रही है, इंजर्ड हुए वो लोग आ रहे हैं, उसका परिवार से बातचीत हो रही है। लेकिन जो लोग बचे हैं, एक लोग बचे, उसमें से कोई जानकारी अभी मेरे पास नहीं है कि वो कहाँ का रहने वाला है, कि किस तरह से और उसकी स्थिति अभी। तो उस साथ भी कुछ बातचीत, उस परिवार से कोई बातचीत नहीं हुई। जी विभा, आपका बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. तर हा व्हिडिओ आपण सध्या पाहतोय. एक व्यक्ती बचावलाय अशी माहिती मिळतेय. ही विमान दुर्घटना प्रचंड भयानक होती, प्रचंड मोठी होती, त्यामुळे कुणाचे वाचण्याचे चान्सेस यामध्ये दिसत नव्हते. पण एक व्यक्ती या विमान दुर्घटनेमध्ये सुदैवाने वाचल्याची माहिती आहे. जर अशी व्यक्ती वाचलेली असेल तर अर्थातच त्यांच्याकडनं हा अपघात कसा घडला याबद्दलची माहिती मिळू शकेल. रमेश विश्वास कुमार असं वाचलेल्या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे.
पोलीस आयुक्तांनी याची पुष्टी केल्याचंही कळतंय। त्यामुळे 242 प्रवाशांपैकी एक व्यक्ती अतिशय सुदैवी ठरलेला आहे। देवतारी त्याला कोण मारी, कारण या विमानाचा ब्लास्ट झाला होता, विमानाचे अगदी तुकडे झालेले होते। बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या मेसच्या भिंतीवरती जाऊन हे विमान धडकल्याची दृश्य सुद्धा आपण पाहिली, पण एक व्यक्ती या विमानात वाचल्याची माहिती मिळतेय। प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, सुदैवानं एक व्यक्ती वाचल्याचं कळतंय, या व्यक्तीबद्दलची काय माहिती समोर येते? एकतर या संदर्भात माहिती मिळते की सीट क्रमांक 11A या सीटवरती बसलेला जो व्यक्ती आहे तो वाचल्याची माहिती, बचावल्याची माहिती, आणि त्यांनी ज्यामध्ये माहिती दिली की साधारणतः हे जो या संदर्भातला दावा देखील अहमदाबादचे पोलीस कमिशनर आहे यांनी केलेला आहे, ज्यामध्ये जो माहिती मिळते साधारणतः की हा जो व्यक्ती आहे हा 11A, हा जो 11A ही जी सीट होती त्यामध्ये बसला होता, एअर इंडियाचं जे विमान होतं, हा जो व्यक्ती बचावलेला आहे, वाचलेला आहे, त्याचं नाव जे पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतं साधारणतः त्यामध्ये जर बघितलं तर एक तर हा जो व्यक्ती वाचला आहे त्याच्या नावाच्या संदर्भातले अनेक संदर्भ आहे, त्या व्यक्तीचे नाव पुढे येते, त्यामध्ये अनेक अफवा देखील उडत आहे, तोच तो व्यक्ती आहे का? पण अहमदाबाद पोलिसांनी दावा केला आहे की एक व्यक्ती वाचला, तो 11 सीट A वरती होता, पण त्या व्यक्तीचं नाव पूर्ण अजूनही स्पष्ट आलेलं नाहीये। यामुळे असं म्हणावं लागेल आपल्या या सगळ्या घडामोडीमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की पोलिसांनी जो दावा केला आहे तो दाव्यानंतर पोलीस त्या व्यक्तीचं नाव आणि त्या सगळ्या इतरही बाबी जाहीर करतात का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल। पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की एक जण बचावला असा दावा अहमदाबाद पोलीस कमिशनर यांनी केलेला आहे। धन्यवाद।